देवाच्या मनात असेल तर आमचा महापौर होईल असं सूचक विधान उद्धव ठाकरेंनी केले। आपला महापौर व्हायला पाहिजे तर हे स्वप्न असल्याचंही ते म्हणालेत। मुंबईत उद्धव ठाकरेंचे 65 नगरसेवक आहेत। एवढे कमी सदस्य संख्या असताना सुद्धा उद्धव ठाकरेंनी केलेल्या विधानामुळे अनेकांच्या भुवया आता उंचावलेल्या आहेत। उद्धव ठाकरेंनी सूचक विधान केलेले आणि उद्धव ठाकरेंनी महापौर पदावर दावा देखील यावेळी सांगितलेला आहे। तर पाहूयात या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट। आपला महापौर व्हायला पाहिजे हे तर स्वप्न आहेच। देवाच्या मनात असेल तर तेही होईल। उद्धव ठाकरेंच्या पक्षाने मुंबईमध्ये 65 नगरसेवक असताना त्यांनी मुंबईच्या महापौर पदावर दाव केलाय। मुंबईत सत्तेचा जादुई आकडा भाजप आणि शिवसेना युतीनं गाठलाय। उद्धव ठाकरेंचे 65 आणि राज ठाकरेंचे 6 नगरसेवक असे 71 नगरसेवक असताना उद्धव ठाकरेंनी थेट महापौर पदावर दावा केलाय। एवढंच नाही तर हे सांगताना देवाच्या मनात असेल तर महापौर होईल असं सांगून त्यांनी आणखी उत्सुकता वाढवली। दारूच, आमिष, यंत्रणेचा दुरुपयोग हे सगळे प्रकार त्यांनी केले। गद्दार विकले गेले पण निष्ठा विकत नाही घेऊ शकले। त्या निष्ठेला मी मानाचा मुजरा करतो। जबाबदारी आता आपली वाढलेली आहे। मी तुम्हाला सगळ्यांची पहिल्यांदा मी दिलगिरी व्यक्त करतो, कारण आतमध्ये जरा नगरसेवकांशी बोलत होतो। त्यांना सुद्धा हेच सांगितलं की आता आपली खरी जबाबदारी वाढलेली आहे। आपला महापौर व्हायला पाहिजे हे तर स्वप्न आहेच। आणि बघू देवाच्या मनात असेल तर तेही होईल। महाराष्ट्राच्या राजकारणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची देवाभाऊ अशी ओळख आहे। उद्धव ठाकरे देवाच्या मनात असेल तर महापौर शिवसेनेचाच होईल असं म्हणाले। त्यामुळे माध्यमांनीही लगेचच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना गाठून उद्धव ठाकरेंनी महापौर पदावर केलेल्या दाव्याबाबत स्पष्टच विचारलंय। ठाकरे म्हटले की आमचा महापौर होईल मुंबईमध्ये। देवाच्या म्हणजे माझ्या की मला देवा म्हणतात म्हणून की वरच्या देवाच्या वरच्या देवानेच ठरवलं आहे की महायुतीचा महापौर करायचा आहे, तुम्ही आमचाच होईल। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सत्तेत जाण्यापासून रोखलं असलं तरी जमिनीवरची शिवसेना कायम असल्याचं निकालानं दाखवून दिल्याचं उद्धव ठाकरेंनी यावेळेला म्हटलंय। आम्ही फक्त निमित्त मात्र आहोत। सर्व प्रतिकूल परिस्थितीमध्ये मोबाईल हा जो काही निकाल लागलेला आहे तो नक्कीच अभिमानास्पद आहे। आणि माझं स्पष्ट मत आहे, आपल्यात आणि भाजपामध्ये जो फरक आहे, त्यांना असं वाटत असेल कदाचित की शिवसेना तरी कागदावरती संपवले, पण जमिनीवरची शिवसेना ती काही संपवू शकते। उद्धव ठाकरेंनी महापौर पदावर दावा केल्यानं पुन्हा नवी काही समीकरणं जुळून येतात की काय अशी चर्चा सुरू झाली होती। पण फडणवीसांनी स्पष्ट शब्दात अशा कोणत्याही शक्यता फेटाळून लावल्या। असं असलं तरी गेल्या काही वर्षातलं महाराष्ट्राचं राजकारण पाहता कोणतीही गोष्ट अशक्य नाहीये। त्यामुळे पुढे काय होतं याची उत्सुकता आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।